पनवेल महानगरपालिका निवडणूक आता ऐन रंगात आली असून निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे। भारतीय जनता पार्टी संपूर्ण ताकदीनिशी निवडणुकीत उतरली असून विरोधक शिवसेना ठाकरे, शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस या पक्षांनी ताकद लावली आहे। वंचित आघाडी स्वतंत्र लढत आहे, त्यामुळे विरोधकांच्या मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे। निवडणूक आयोगाने आज अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्हाचं वाटप केलं असून आता डोर टू डोर प्रचार सुरू झाला आहे। या ठिकाणी आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आणि कार्यक्षम पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी, त्याचप्रमाणे आमच्या राज्याचे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश रवींद्र चव्हाण साहेब, लोकनेते माननीय माजी खासदार श्री रामशेठ ठाकूर साहेब आणि आमचे पनवेलचे आमदार श्री प्रशांत ठाकूर, आमचे युवा नेते परेश ठाकूर या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पनवेल विधानसभा क्षेत्रामध्ये जी पनवेल महानगरपालिका त्या पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये या ठिकाणी काल जो अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे बिनविरोध 6 नगरसेवक या ठिकाणी निवडून आले। मी आनंदाने अभिमानाने सांगेन हाही जे आमचे उमेदवार या ठिकाणी निवडून आले, आमचे कार्यकर्त्यांची आणि पक्षाची असलेली संघटन शक्ती, कार्यकर्त्यांची मेहनत, जिद्द आणि जनमानसामध्ये भारतीय जनता पार्टीबद्दल असलेली आत्मीयता किंवा जी विकास कामं पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे, त्या विकासाची पोचपावती या बिनविरोध जे आमचे नगरसेवक त्याच्या पाठीमागे असं मला विनम्रपणे सांगायचं वाटतं। आपल्या 20 हा उदी गाव, त्याप्रमाणे तक्का गाव, कॉलनी परिसर, काळुंजरा, बेंगरणी, ओंजिशी कॉलनी असा संमिश्र लोकवस्तीचा आणि वेगवेगळ्या जाती धर्मीय राहत असलेला वेगवेगळ्या धर्माचे लोक या ठिकाणी राहत आहेत आणि या प्रभागामध्ये साधारणतः 22,000 मतदार आहेत। त्यातील ज्या 3 जागा होत्या त्या 2 महिलांसाठी रिझर्व होत्या आणि 1 जागा होती ती ओबीसी नागरिकांचा मागासवर्ग यासाठी रिझर्व होती। नागरिकांचा मागास या प्रवर्गातून आमचे नगरसेवक सन्माननीय अजयजी बेहरा हे काल बिनविरोध निवडून आले आणि या ठिकाणी डॉक्टर प्रियांका तेजस कांडपेले या नागरिकांचा सर्वसाधारण महिलांचा सर्वसाधारण या गटातून या ठिकाणी निवडून आले। एक जी जागा राहिलेली आहे ही महिलांसाठी खुली जागा आहे, त्या जागेसाठी आमचे माजी नगरसेवक आणि आमचे मित्र सन्मान्य सुनील बेहरा यांच्या सौभाग्यतेच्या मागे 5 वर्ष नगरसेविका होत्या या ठिकाणी, त्या या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडे उभ्या आहेत। मला खात्री आहे की प्रभाग क्रमांक 20 मधील जी सर्वसामान्य जनता आहे, वेगळे जे भिन्नभाषिक धर्मीय लोक आहेत, वेगळ्या समाजाची लोक आहेत, ते विकासाला मत देऊन या ठिकाणी आमच्या ज्या 3ऱ्या उमेदवार आहेत श्वेता बेहरा यांना प्रचंड बहुमताने निवडून देतील आणि मी तर खात्रीने सांगतो या प्रचाराची धुरा आमदार प्रशांत ठाकूर यांनी माझ्यावरती आणि सन्मान्य आमचे जे गणेश कडू जिल्ह्याचे त्यांच्यावरती दोघांवरती सोपवलेले आहे। मी एवढा खात्रीने विश्वास देतो की पनवेल शहरामध्ये जे काही 7 प्रभाग आहेत त्या 7ही प्रभागामध्ये आमच्या श्वेता बेहरा आहेत या सर्वात जास्त मताधिक्याने निवडून येतील याची मी खात्री या नागरिकांच्या वतीने या ठिकाणी देतो। हे खरं म्हणजे जनतेचं प्रेम आहे, विजयाची माल हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे। ज्या पद्धतीनं सत्ताधारी लोकांनी इथं काम केलेलं नाही 8 वर्षामध्ये, सगळे प्रश्न तसेच आहेत, फक्त आता निवडणुका लागल्या म्हणून रस्ते चकाचक केलेले आहेत। जनतेच्या पण आपण जाऊन इंटरव्ह्यू घेऊन विचारा, मालमत्ता करायचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, जलप्रदूषण, सगळ्या बाबतीत तिथल्या जनतेचा तोंडवाडा झालेला आहे आणि या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीत कुठलंही समाधानकारक काम किंवा आश्वासन ह्या प्रशासनानं देखील दिलेलं नाही। त्याच्यामुळं ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे। आम्ही फक्त महाविकास आघाडीचे चेहरे त्यांच्या समोर आहोत, परंतु ही खरी निवडणूक जनतेने हातामध्ये घेतली। एवढी मोठी गर्दी उसळण्याचं कारण काय? हा जनक्षोभ या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात, कारण यांनी कुठलंही काम केलं नाही। लोकांना माहिती का निवडणुका आल्या 15 तारखेनंतर 16 तारखेनंतर निवडणूक निघून जाईल, पण आमचे प्रश्न भांडणारा कोणतरी तिथे त्या सभागृहात पाहिजे, म्हणून ही जनता रस्त्यावर आलेली। शेवटी जनता ही जनार्दन आणि जनता ही काय ताकद असते जनतेने लोकांना दाखवून दिलेली आहे।
त्याच्यामुळं जनतेवर आमचा विश्वास आहे आणि जनता नक्कीच यांचा हिशोब केल्याशिवाय गप्प बसणार नाही. चारही उमेदवारांच्या विजयाबाबत जनतेला काय आव्हान कराल? आमच्यामध्ये हे चारही उमेदवार विजयी होणार आहेत. कुणीही एक मत मागत नाही. भाजपचे नगरसेवक सिंगल पॅम्पलेट वाटतात. आपण जाऊन पहा, एकट्याचा प्रचार करतात. गुपचूप कानाकोपरा सांगतात, बाबा मला एक मत द्या, 3 मत तुम्हाला घ्या, अशाही बोलणी करतात. त्याच्यामुळं ही आमची एक पुढाची ही खऱ्या अर्थाने ही आमच्या विजयाची नांदी आहे आणि लोकांचे जे प्रश्न आहेत त्यांचा जो आमच्यावर दाखवलेला विश्वास आहे आणि नक्कीच ज्या दिवशी आम्ही सगळे सभागृहात जाऊ 6 महिन्यामध्ये जे प्रश्न त्यांनी आमच्याकडनं अपेक्षित ठेवले ते सगळे प्रश्न आम्ही टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.